Hello student, welcome to the class. Let us see the today's point. We have to study today types of malaria, types of malarial parasite, symptoms of malaria and treatment of malaria. Let us see one by one. There are about 4 types of malarial parasite: Plasmodium vivax, Plasmodium falciparum, Plasmodium malariae and Plasmodium ovale. These 4 types of species of Plasmodium develops about 4 to 5 types of malaria in human being. Let us see one by one. Plasmodium vivax, which develop a disease called as benign Tartarian malaria. Plasmodium ovale, which develops a disease called ovale Tartarian malaria. Next one, Plasmodium malariae, which develops a disease Cartarian malaria. And fourth one, Plasmodium falciparum, which develops a disease called as subcontinent malaria or malignant malaria. Next, new type of malarial patient also found. This malaria is called as continent malaria, and this disease is developed because of the infection more than 2 species of Plasmodium. Let us see the geographical distribution of malarial parasite. Plasmodium falciparum and Plasmodium malariae are most common species of Plasmodium and found mainly in Asia and Africa continent. Plasmodium vivax is the predominant and found mainly in Latin America, India and Pakistan. Plasmodium ovale is mostly found in Africa. Let us see their corresponding diseases in detail. प्लाझ्मोडियम वायवॅक्स हा जो ॲनिमल आहे याच्यामुळे जो मलेरिया डेव्हलप होतो त्याला म्हटलं जातं बेनिंग टार्टेरियन मलेरिया. या प्रकारामध्ये आपण पाहतो की पेशंट जो आहे या पेशंटमध्ये जवळपास 48 तासांनी फिवर सायकल जी आहे ती रिपीट होत राहते. या डिसीजमध्ये डेथ रेट जो आहे तो अगदी कमी राहतो. त्याच्यानंतर सेकंड टाईप जी आहे ती आहे प्लाझ्मोडियम ओव्हॅली. या स्पीसीजमुळे जो डिसीज डेव्हलप होतो त्याला म्हटलं जातं माइल्ड टार्टेरियन मलेरिया. याच्या आजारामध्ये जवळपास 48 तासानंतर किंवा 3 दिवसाच्या इंटरवलनंतर फिवर सायकल जी आहे ती रिपीट राहते. जास्त हार्मफुल इफेक्ट जो आहे या डिसीजमध्ये क्रिएट होत नाही. पेशंट जो आहे तो लवकर रिकवर होतो. त्याच्यानंतर तिसरा प्रकार जो आहे प्लाझ्मोडियम मलेरिया, ज्याच्यामुळे कॉर्टेरियन मलेरिया जो आहे हा प्रकार डेव्हलप होतो. यामध्ये जवळपास 72 तासाच्या इंटरवलनी किंवा 3 ते 4 दिवसाच्या इंटरवलनी टेम्परेचर सायकल जी आहे ती रिपीट होत राहते. जर या पेशंटमध्ये इन्फेक्शन जास्त दिवसांपर्यंत राहिलं तर वयाच्या 40व्या वर्षापर्यंतही हा आजार त्या व्यक्तीमध्ये रिपीट होत राहतो. डेथ रेट जरी या आजारामध्ये कमी असला तरी किडनीवर लिथल इफेक्ट क्रिएट होतो, म्हणजे किडनी जी आहे ती टोटली डिस्फंक्शन होऊ शकते. त्याच्यानंतर चौथा प्रकार जो आहे तो आहे प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरम, ज्याच्यामुळे जो मलेरिया डेव्हलप होतो त्याला म्हटलं जातं मॅलिग्नंट टार्टेरियन मलेरिया. तर हा जो इफेक्ट आहे हा डेथ इफेक्ट क्रिएट करणारा डिसीज आहे. याच्यामध्ये मॉर्टल रेट जो आहे हा सगळ्यात जास्त राहतो. आता याचं कारण काय, तर या आजारामध्ये पॅथोजनचं जे इन्फेक्शन होतं ते रोसेट स्टेजमध्ये होतं. बिलकुल गुलाबाच्या पाकळ्यांचं जसं बंच राहतो त्या टाईप याचे जे पॅथोजन्स आहे हे ग्रुपमध्ये अटॅच राहतात. आणि असा जो रोसेट स्ट्रक्चर आहे हा जेव्हा कॅपिलरीमध्ये अटकतो, ब्लड वेसलमध्ये अडकतो, त्याच्यामुळे बरेचसे ब्लॉकेज जे आहे ते रिनल एरियामध्ये किंवा सेरेब्रल एरिया जो आहे सेफॅलिक एरिया त्या एरियामध्ये ब्लॉकेज क्रिएट करतो आणि पेशंटची जी डेथ आहे ती कॉज करतो. म्हणजे डेथ रेट या ठिकाणी सिव्हिअरली राहतो. पाचवा प्रकार जो आहे मलेरियाचा तो आपल्याला पाहायला मिळतो, ज्याला म्हटलं जातं कॉन्टेडियन मलेरिया, जो इथे मेन्शन केलेला नाही आहे. तर या आजारामध्ये आपण पाहतो की प्लाझ्मोडियम स्पीसीजचं जर 2 किंवा 1 पेक्षा जास्त 2 किंवा 3 स्पीसीज एकत्र येऊन जर का मलेरिया क्रिएट होत असेल तर त्या मलेरियाला म्हटलं जातं कॉन्टेडियन मलेरिया. आणि यामध्ये सुद्धा
जवळपास तापाची जी सायकल आहे, फिवर सायकल, ही डेलीमध्ये किंवा 24 तासाच्या इंटरव्हलनी सुरू राहते. लेट अस सी द नेक्स्ट पॉईंट, सिम्पटम्स ऑफ मलेरिया. मलेरियाचे जे सिम्पटम्स आहेत हे जनरली 3 सक्सेसिव्ह स्टेजमध्ये स्टडी केले जातात, ऑब्झर्व केले जातात. पहिली स्टेज जी आहे कोल्ड स्टेज. या स्टेजमध्ये पेशंटमध्ये खूप जोराची थंडी वाजायला सुरुवात होते, खूप शिवरिंग आणि चिलनेस बॉडीमध्ये डेव्हलप होते. जवळपास 20 मिनटं ते 1 तासापर्यंत हा जो पिरियड आहे हा सुरू राहतो. यामध्ये पेशंटमध्ये मळमळणे आणि डोकेदुखी ह्या 2 लक्षणं सगळ्यात जास्त दिसून येतात. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेज जी आहे म्हणजे 1 तासाच्या अंतराने थंडी वाजायला सुरुवात झाल्यानंतर जवळपास 20 ते 1 तासाच्या दरम्यान त्या पेशंटमध्ये टेम्परेचर वाढायला सुरुवात होते. ही जी स्टेज आहे ही सेकंड स्टेज, जिला म्हटलं जाते हॉट स्टेज. या स्टेजमध्ये बॉडीचं टेम्परेचर अप टू 106 डिग्री फॅरेनहाईटपर्यंत पोहोचते आणि पेशंटमध्ये खूप जास्त जोरात डोकेदुखीचा प्रकार जो आहे तो डेव्हलप होतो. पल्स रेट खूप जास्त वाढतात, त्याच्यामुळे रेस्पिरेशनचा जो रेट आहे तो सुद्धा वाढतो आणि बॉडीचं टेम्परेचर वाढत जातं. जवळपास 1 ते 4 तासापर्यंत ही सायकल ही जी स्टेज आहे ही बॉडीमध्ये कंटिन्यू राहते. त्याच्यानंतर तिसरी स्टेज सुरू होते, ती आहे स्वेटिंग स्टेज. तर या स्टेजमध्ये पेशंटला खूप जोराचा घाम यायला सुरुवात होते. बॉडीमधून पाणी जे आहे ते खूप जास्त जोरात फेकलं जातं आणि बॉडीचं टेम्परेचर जे आहे ते नॉर्मल लेवलला आणायला सुरुवात होतं. हळूहळू बॉडीमध्ये शिवरिंग जे आहे, टेम्परेचर जे आहे, दोन्ही हळूहळू कमी होऊन जातात आणि टेम्परेचर नॉर्मल रेंजला यायला सुरू होतं. मलेरियाच्या वेगवेगळ्या ज्या टाईप आहे त्याच्यामध्ये जवळपास 6 ते 10 तासाचा जो पिरियड आहे याच्या वेगवेगळ्या स्पीसीजनुसार हा टाईम पिरियड जो आहे हा कमी जास्त राहतो. हे झाले 3 मेन लक्षणं. पण त्याच्यानंतर अजून जर आपण डिटेल याची सिम्पटम्स स्टडी केली तर ते आपल्याला लक्षात येतात. पहा पुढील प्रकारे. This patient is suffer from nausea, loss of appetite, constipation, headache, muscular pain and sometimes insomnia. हे जे प्रकार आहे या पेशंटमध्ये आपल्याला जनरली पाहायला मिळतात. जेव्हा बॉडीमध्ये रिअलमध्ये ब्लड इन्फेक्शन डेव्हलप होतं त्यावेळेला हे सगळे प्रकार पेशंटमध्ये दिसून येतात. म्हणजे डोके दुखणं, भूक न लागणं, कॉन्स्टिपेशन, मसल पेन हे प्रकार जे आहे, निराश वाटणं, हे प्रकार त्या पेशंटमध्ये पाहायला मिळतात. त्याच्यानंतर दुसरं लक्षण जे मेनली सांगितलं जातं की एक थिक कोटिंग जे आहे व्हाईटिश कलरचं टंगवर जमा व्हायला लागतं, तोंड जे आहे ते नेहमी कोरडं पडतं. नेक्स्ट, द पेशंट सफर फ्रॉम ॲनिमिया ड्यू टू द डिस्ट्रक्शन ऑफ इरिथ्रोसाइट्स. बॉडीमधल्या इरिथ्रोसाइट्स जे आहे RBC यांचं कंटिन्युअसली डिस्ट्रक्शन होत असल्यामुळे त्यांच्या पेशंटच्या बॉडीमध्ये ॲनिमियाची कंडिशन जी आहे ती डेव्हलप होते. त्याच्यानंतर RBCचं कंटिन्युअसली ब्रेकडाऊन होत असल्यामुळे बॉडीमध्ये हिमोलायसिन नावाचा जो फॅक्टर आहे हा मलेरियामध्ये डेव्हलप होत राहतो. क्रोनिक केसेस जर का डेव्हलप झाले म्हणजे इन्फेक्शन जर का खूप जास्त प्रमाणात असेल तर त्याचं इन्फेक्शन जे आहे ते स्प्लीनवर डेव्हलप होतं आणि स्प्लीनचं जे स्ट्रक्चर आहे ते स्वेलिंगमुळे थोडंसं एनलार्ज झालेलं या कंडिशनमध्ये दिसून येतं. प्लाझ्मोडियम फॅल्सीपॅरमचं जर का इन्फेक्शन पेशंटमध्ये झालं असेल तर त्याच्यामुळे ब्रेनचा जो एरिया आहे त्या एरियामधल्या कॅपिलरीज ज्या आहेत त्या ब्लॉक होतात आणि मेनली पेशंटमध्ये डेथ घडते. बऱ्याचदा फॅल्सीपॅरमचं जे इन्फेक्शन आहे त्याच्यामध्ये पेशंटच्या इरिथ्रोसायटिक एक्सक्रिशन जे आहे म्हणजे युरिनमधून ब्लड जे आहे ते बाहेर पडायला लागतं, कारण कॅपिलरीज ज्या आहेत त्या ब्रेकअप होतात आणि इथून युरिनमधून सुद्धा ब्लड डिस्चार्ज जो आहे तो कधीकधी व्हायला लागतो. अशा प्रकारे बॅक रिजनवर, मसल रिजनवर, त्याच्यानंतर बॉडीची पूर्ण जी ऑल ओव्हर सिस्टीम आहे त्यावर, नंतर सेरेब्रल एरिया, स्किन, रेस्पिरेटरी एरिया, स्प्लीन, स्टमक या सगळ्या ओव्हरऑल ऑर्गनवर, बॉडीवर या पॅथोजनचं इन्फेक्शन जे आहे ते हळूहळू पसरायला लागतं.